कष्टाला पर्याय नाही, कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन? अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसाला मान असतो. म्हणून गावातनं जेव्हा मी हिंडतो तेव्हा मला सगळे जण राम राम करतील. पण माझी बायको गंगी, तिला माझी अजिबात किंमत नाहीये. अरे मी रस्त्याने जसा निघतो तशी लोक सटासट बाजूला होते. का? कारण कष्ट, आपण कष्ट करतो आणि ते बघत असते म्हणून आपल्याला एवढा मान आहे. आयुष्यात जर तुम्हाला मोठं व्हायचं असन तर माझं म्हणणं ऐकावं लागन. समजतंय नाही तुला? ए, तुला काय झालं रे दात काढायला? अरे सावळ्या, तुला अकल आहे का? अरे गाढवती गाढवत, त्यांना किती बी समजून सांगितलं तरी समजणार आहे का? अरे गाढवाचं मालक म्हणजे गाढवच की. गब्बास आहे, माझी गाढव कष्ट तरी करत्यात. तुम्ही तर गावावर ओवाळून टाकल्यासारखे पोळ बोंबलत हिंडत असता गावभर. काय म्हणाला रे त्यो? अरे आबा, अरे तुला बैल म्हणतीय त्यो. ए, बैल कोणाला म्हणालच रे? तुला बैल म्हणलो हे चुकलंच माझं. तू तर दुष्काळातलं बोकाडेस. अरे तुझे अर्धे दात मसनात गेले. कुणाला काय बोलाव तुला कळत का? अरे चल, याच्या नादी काय लागला? अरे चल आपलं. हा वय तिकडेच डांगरे. सावळ्या, तू कशा बाई खोड्या काढतो रे लोकांच्या? हे, मी खोडी काढली का त्यांनी माझी काढली? मला सांग, मी माझ्या गाढवाचा मुका घेईन. शेवटी गाढव कुणाची आहेत? हेच आहे. आ? नाही, गाडव तुझ आहे, पण हे नाही नाही, मला सांग, आता माझ्या गाढवाला मी लाथा मारीन नाही तर गाढवाच्या लाथा खाईन. आता खाईल गाडवला आता. मला सांगा पाटील, गाढव कोण आहे? गाढव म्हणजे कोण? गाढव साधा आहे. आता 3 महिने तालमीला जाऊ नका आखाड्यात. कशामुळे विचारा? आरसा बघा जरा, कसा तुमचा अर्धा नारी नटेश्वर केला या सध्यानं. का नाही सगळा गाढव. हे बघा बाळा हो, तरी मी तुम्हाला म्हणत असतो नेहमी, म्हणून माणसं गाढवानी वागतेत आणि तुमच्या जातीला उगाच बदनाम करतेत रे. म्हणून म्हणलं बाळा हो, कष्ट करा.